आईला काळ आणि धरणीला भार झालीस नुसती। आता माझा पाठला करू नका तू। ये रामराव, काय कुठं चाललंय? आणि या असल्या दुबळ्या गाईला इतर रस्त्यात सोडून चाललायस होय? अहो ही गाय म्हातारी झाली आता, ना कुठलं दूध देत ना कुठलं उत्पन्न देत, उलट हिच्या आजारपणावरती सगळा मलाच खर्च करावा लागतोय। असं म्हणजे तुझ्या म्हाताऱ्या आईला तू असं रस्त्यातच सोडून आला असशील नाही का? अरे काय रामराव, अरे गाईचं आपल्या आयुष्यातलं महत्व ठाऊक नाही होय? अरे गोमाता काय फक्त दूध देण्यासाठी नसते, आपल्या संस्कृतीमध्ये आपण तिला अतिशय पवित्र आणि पूजनीय मानतो। आता वसुबारस येईल, त्या दिवशी गाईला माता मानून वासरा सकट आपण तिचं पूजन करतो। अरे गाईला समृद्धी, संपन्नता आणि शेतकऱ्याच्या आयुष्यातला ऊर्जेचा स्रोत मानतो आपण। गोमातेच्या पूजनाने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते अशी आपली धारणा आहे। आणि म्हणूनच राज्य सरकारने या वसुबारसेपासून एका नव्या अभियानाला सुरुवात केली। होय, मग राज्य सरकारने 5 महत्वाचे निर्णय घेतलेत। गोसेवा आयोगाचे गठन, गाईला राज्यमाता म्हणून घोषित केलंय, गोवंशासाठी रोज 50 रुपये रोख अनुदान मिळणार आहे, जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना पण झाली आहे, भगवान महावीर स्वामींच्या 2550व्या निर्वाण दिनानिमित्त मोठा सोहळा संपन्न झालाय। शुक्रवार 11 ऑक्टोबर 2024 रोजी योगी हॉल, दादर पूर्व, मुंबई इथं हा कार्यक्रम संपन्न झाला। महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनता आणि 3 कोटी अबोल जीवांच्या वतीनं अभिनंदन अभिवादन सोहळा संपन्न झाला। रामराव, येत्या 28 तारखेला वसुबारस आहे, त्या दिवशी करोडो हिंदू शेतकरी गोमातेचं पूजन करणार आहेत। तू पण कर, आणि नसेल जमणार तर मला सांग, या गोमातेला मी माझ्या घरी घेऊन जाऊन तिचं पूजन करीन। नाही नाही नाही, अहो इथं सर्व हिंदू समाज या गोमातेला गोमातेचा दर्जा देण्यासाठी एकत्र येत आहे, आणि मी स्वतःच्या स्वार्थासाठी या मातेला रस्त्यावर सोडून चाललो। मला क्षमा करा। येणाऱ्या वसुबारसला मी पण गाईचं पूजन करणार। गोमाता ही आपल्या संस्कृतीची शान, तिच्या रक्षणातच आहे देशाचा मान।